एक भोंदूबाबा आहे आणि त्या भोंदूबाबाचे आणि रुपाली चाकणकर यांचे काही फोटो, काही व्हिडिओज हे व्हायरल झालेले आहेत. या सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय मत आहे? काही भोंदूबाबा गुरुच्या रूपामध्ये काम करत असतात आणि मग त्यांचा जो खरा चेहरा आहे, क्रिमिनल माइंड जे काय आहे, त्या गोष्टी आपल्याला जसं हे आता व्हिडिओज येत आहेत, अतिशय अश्लील आणि अश्लाघ्य आपल्याला जे काही व्हिडिओ दिसत आहेत, त्या व्हिडिओवरून असं दिसतंय की तो जो अशोक खरात आहे तो एकदम सराईत गुन्हेगार झाला आहे. महिला आयोगाची अध्यक्ष असलेली एक व्यक्ती इतकं बेजबाबदार कृत्य कसं काय करू शकते? जोपर्यंत आपल्याला कळत नाही आहे की हा भोंदूबाबा आहे, हा क्रिमिनल आहे, हा गुन्हेगार आहे, तोपर्यंत ठीक आहे. पण तो आपल्याला कळाला की हा गुन्हेगार आहे, हा चुकीचे काम करतोय, ते समजायला लागल्यानंतर मात्र त्याला पाठीशी घालणं अतिशय चुकीचे. आता ज्या पत्रकाराने हे सगळं उघडकीस आणलं किंवा जे पुणे पत्रकार याच्यामध्ये सामील आहेत त्यांच्यावरती दबाव टाकला जातोय. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. रुपाली चाकणकर यांच्यावरती अशा प्रकारचा कायदा लागू होऊ शकतो का? तपासाअंती जे उघड होईल त्यावेळेस कारवाई होईल. सर्वात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी सरकारचं कौतुक करायला लागेल, चौकशी अंतीच त्याला अटक करण्यात आलेली आहे. माझ्यासारख्याला असा प्रश्न पडतो की मागच्या अनेक वर्षापासून हे सगळे प्रकार सुरू होते. 2.5 वर्षांचा काळ सोडला तर भाजपचंच सरकार आहे. नमस्कार, पॉलिटिकल मोड या आपल्या राजकीय विश्लेषणात्मक कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी सर्व रसिका प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक आणि खूप खूप शुभेच्छा. आता आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. या आठवड्यामध्ये जे काही ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत राजकीय, त्यामध्ये प्रामुख्याने अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचा एक वाद सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. त्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. त्याशिवाय नवीन वर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी जी सभा घेतली, त्या सभेमध्ये सरकारवरती नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांनी टीका केली आणि त्याचं विश्लेषणसुद्धा आपण आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम बेस्ट आहे, छान आहे. मूड तुम्ही बेस्ट आहे म्हणताय, पण राज्यामध्ये अशा काही घडामोडी घडत आहेत ज्यामुळे आपला मूड खरंच म्हणजे डिस्टर्ब होईल अशी सगळी सिच्युएशन आहे. माझा पहिला प्रश्न आहे, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात, कॅप्टन अशोक खरात असं म्हणतात त्यांना, एक भोंदूबाबा आहे आणि त्या भोंदूबाबाचे आणि रुपाली चाकणकर यांचे काही फोटो, काही व्हिडिओज हे व्हायरल झालेले आहेत. फोटो व्हायरल झालेले आहेत आणि अशोक खरात या भोंदूबाबाचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ हे सुद्धा व्हायरल झालेले आहेत. या सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय मत आहे? रुपाली चाकणकर यांचा एक फोटो आहे, त्याच्यामध्ये त्या अशोक खरात यांचे पाय धुत आहेत. त्याला पाद्यपूजा असं म्हणतात. म्हणजे हा सगळा काय प्रकार आहे? बघा, काय असतं की महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये 2 गोष्टी आहेत, याची गल्लत फार मोठ्या प्रमाणात होताना दिसते. गुरु आणि भोंदूबाबा याच्यातला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. बरेच मोठे लोक असतात, ते आपले गुरु मानतात आणि त्यांनी जे त्यांना शिकवण देतात त्या शिकवणीवर चालतात आणि पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही त्यांना साध्य करायचे ते साध्य होत असतात. पण काही भोंदूबाबा गुरुच्या रूपामध्ये काम करत असतात आणि मग त्यांचा जो खरा चेहरा आहे, क्रिमिनल माइंड जे काय आहे, त्या गोष्टी आपल्याला जसं हे आता व्हिडिओज येत आहेत, अतिशय अश्लील आणि अश्लाघ्य आपल्याला जे काही व्हिडिओ दिसत आहेत, त्या व्हिडिओवरून असं दिसतंय की तो जो अशोक खरात आहे तो एकदम सराईत गुन्हेगार झाला आहे. तो जो काही गुन्हा करतोय, तो गुन्हा तो जाणीवपूर्वक करतोय. त्याला माहीत आहे की ती गुन्हेगारी आहे, पण तरीही त्याच्या तोंडावरती, त्याच्या चेहऱ्यावरची ह्या गुन्ह्याचा थोडासाही पश्चाताप दिसत नाही आहे. अतिशय शांत डोक्याने, संयमाने, न घाबरता तो कृती करतोय. आता हा प्रकार उघडकीस आला, त्यामुळं आपल्याला त्याचे सगळे कारनामे आपल्याला दिसत आहेत. माध्यमामध्ये जे काही व्हिडिओ फिरत आहेत, माध्यमामध्ये जे काही बातम्या होत आहेत, सरकार पोलिसांनी त्याला अटकसुद्धा केली आहे. याच्यावर आपल्याला त्याचा सगळा जो काही त्याचा जो क्रिमिनल साम्राज्य होतं तो आपल्याला दिसतोय. त्यांनी नौदलामध्ये तो सर्व्हिस केली, त्यांनी जवळपास 20-22 वर्षे. तो मॅथमॅटिक्सचा पदवीधर आहे. मॅथमॅटिक्सचा पदवीधर असून सुद्धा असे डोक्यामध्ये त्यांची कशी काय खूळ घुसलं ते आपल्याला ते एक रहस्याचा विषय आहे. पण भारतीय मेंटॅलिटी आहे की थोडंसं भविष्याची चिंता असते, भविष्य बघणाऱ्यांकडे,
दिशा दाखवणाऱ्यांकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याची, त्यांच्याकडून ऐकून घेण्याची आणि आपल्याला हवं तसं ऐकून घेण्याची ही एक भारतीय मेंटॅलिटी आहे. आपण आता पर्टिक्युलर कोणाचं नाव घेऊ नये, भारतीय म्हणूया की आपण एवढ्या सगळ्या लोकांची ती मानसिकता आहे. त्या मानसिकतेच्या आहारी बरेच लोक जातात आणि ती जी सीमा आहे गुरु आणि भोंदूबाबाची, ती सीमाचं अंतर कळत नाही आहे. जोपर्यंत आपल्याला कळत नाही आहे की हा भोंदूबाबा आहे, हा क्रिमिनल आहे, हा गुन्हेगार आहे, तोपर्यंत ठीक आहे. पण तो आपल्याला कळाला की हा गुन्हेगार आहे, हा चुकीचे काम करतोय किंवा लोकांना लुबाडतोय, लोकांना ब्लॅकमेल करतोय, हा ज्यावेळेस आपल्याला कळाला त्याच वेळेस आपण त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारला आणि यंत्रणेला मदत केली पाहिजे. पण काही वेळेस काय होतं दुर्दैवानं, हे समजल्यावर सुद्धा त्या भोंदूबाबाला बॅक करतात किंवा त्या भोंदूबाबाच्या पाठीशी थांबतात, कारवाई कशी होणार नाही याची काळजी करतात किंवा कारवाई कशी काय कमजोर होईल याचा प्रयत्न करतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि चुकीचं आहे. रुपाली चाकणकरांविषयी मला विचारायचं होतं, ॲक्च्युली तो राहिला मुद्दा, की ते हे जे काही पाद्यपूजा वगैरे करतायत, म्हणजे महिला आयोगाची अध्यक्ष असलेली एक व्यक्ती इतकं बेजबाबदार कृत्य कसं काय करू शकते, ज्याच्यावरती आता त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आले, हे सगळा वाद झाल्याच्या नंतर, तर त्यांचं म्हणणं आहे म्हणजे हास्यास्पद सुद्धा आहे आणि खरं तर संताप येणारी गोष्ट आहे की मला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती नाही आहे. आता त्यांचे फोटो जर आपण बघितले, त्यांच्यासोबतचे हातात हात घालून फोटो आहेत त्यांचे, पाद्यपूजा करतानाचे फोटो आहेत. पाद्यपूजा कसलं, त्यांना लाथाडलं पाहिजे ॲक्च्युली आणि त्यांची पूजा केली जाते, हे एक. त्यानंतर एक छत्री घेऊन एक फोटो व्हायरल झालेला आहे, तो एक दिसतोय. एकतर महिलांचा सुद्धा अपमान आहे हा, की आपण किती गुलामगिरीमध्ये आहोत हे दाखवण्याचा एक प्रकार आहे. आणि मग तुम्ही एकीकडे म्हणता की कर्मकांड करायचे नाही आणि स्वतःच या सगळ्या कृतीमध्ये सहभागी होता. करेक्ट. बघा काय असतं की ह्याच्या आधी जे मी पहिला पार्ट सांगितला, जोपर्यंत आपण ज्यांना गुरु म्हणतो किंवा ज्यांचं ऐकतो त्यांची खरी परिस्थिती, त्यांची वास्तविकता, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समजत नाही, तोपर्यंत साधारणतः कोणाला कळणार पण नाही की हा कसा माणूस आहे. पण त्यावेळेस त्याची जे काही गुन्हेगारी वृत्ती आहे, गुन्हेगारी कृत्य आहे, ते समजायला लागल्यानंतर मात्र त्याला पाठीशी घालणं अतिशय चुकीचे. आता ज्या पत्रकाराने हे सगळं उघडकीस आणलं किंवा जे पुढे पत्रकार याच्यामध्ये सामील आहेत, त्यांच्यावरती दबाव टाकला जातोय की हे तुम्ही मागे घ्या किंवा काय. पण आता ठीक आहे, ते काही कारणास्तव ते आलं, उघड झालं, पण ह्या बेजबाबदारपणाचं आहे ना. अजून एक कसं की त्या बाबांच्या आश्रयाला जाणं, त्या बाबांचा आशीर्वाद घेणं, त्यांना गुरु मानणं किंवा ते जे म्हणतात त्याचे राजकीय म्हणा, वैयक्तिक म्हणा, ते काही सल्ले ऐकणं, हे मुळात चाकणकर यांना शोभणारं नाही आहे. मागच्या 8-10 दिवसाच्या पूर्वी एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगत होते की आता मुलींना भांडे कुंडे देण्यापेक्षा मुलींना संविधान दिलं पाहिजे, मुलींनो संविधान वाचा, ह्या सगळ्या पोथी पुराणामध्ये ह्याच्यामागे लागू नका, असं ते स्वतः जाहीर कार्यक्रमामध्ये बोलल्या. आणि स्वतः आत्ता बघतो तर काय ते स्वतः एका भोंदूबाबाच्या आश्रयाला ते आहेत आणि भोंदूबाबा जे म्हणतात ते करतायत किंवा ते भोंदूबाबाचे सल्ले ऐकतात. हे किती एकदम काय म्हणू आपण त्याला विरोधाभास देणारी गोष्ट आहे ना. तर नेत्यांनी किंवा रुपालीताई चाकणकर यासारख्या लोकांना उपदेश देताना आपण काय करतो, आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण कुणाला मानतो, आपण कुठल्या गोष्टी फॉलो करतो, या गोष्टी सांगितल्या पाहिजे ना. जर रुपालीताई चाकणकर यांनी संविधानाचा खरंच इतका अभ्यास केला असता तर त्या भोंदूबाबाकडे गेल्याच नसतं. बरोबर. जे तुम्ही महिलांना उपदेश करता की बायकांनो भांड्या कुंड्या घेऊ नका आणि हिंदू लग्न व्यवस्थेवर ते जर टीका करतायत की भांड्या कुंड्या घेऊ नका आणि हे करू नका आणि ते करू नका, तुम्ही संविधान, अरे तुम्ही काय करता? तुम्ही पण एका भोंदूबाबाच्या आश्रयाला आहात, भोंदूबाबाचे सल्ले ऐकता, भोंदूबाबाच्या ट्रस्टमध्ये तुम्ही ट्रस्टी आहात. सिन्नरमध्ये मंदिराची ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टमध्ये त्या ट्रस्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी परत येतात, हा रुपालीताई चाकणकर यांच्या एकट्याचा विषय नाही आहे. हा मी म्हणतो जे सामाजिक आयुष्यामध्ये काम करताना, राजकीय आयुष्यामध्ये काम करताना जे लोक इतरांना उपदेश देतात ना, त्यांनी स्वतः आपल्या आयुष्यामध्ये अजून झोकून पाहावं, आपण काय करतोय आणि इतरांना काय करायला सांगतोय. ह्या गोष्टीचा जो कोणी विरोधाभास आहे तो हा रुपालीताई चाकणकर यांच्यावर उदाहरण म्हणून आपल्याला ते सांगता येईल की बघा नेते तुम्हाला काय बोलतात आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करतात. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि अशा प्रकारचे जी कृत्य असतात त्या कृत्यानुसार म्हणजे ती कृत्य जर बघितली तर माफी नाही आहे ॲक्च्युली. पण रुपाली चाकणकर यांच्यावरती अशा प्रकारचा कायदा लागू होऊ शकतो का? आणि विरोधक अर्थातच त्यांचं कामच आहे ते विरोध करण्याचं, तर त्यांच्या मते रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा असं त्यांचं म्हणणं आहे.
तर त्यांना सहआरोपी करता येऊ नाही शकतं बघा का? कसं किंवा आहे त्यांना अटक होईल का किंवा होऊ शकते का? आरोपी करता येईल का नाही येईल तो पूर्ण तपासाचा विषय आहे. हम्म. अशोक खरातेच्या बाबत काय येईल, त्याला तर अटक झाली अजून कोई पीडिता येतील का, अजून त्यांचं काय म्हणणं आहे का, मग अशोक खरात काय म्हणेल, अशोक खरातांना कोणाकोणाचं वरद हस्त होतं, अशोक खरातांच्या पाठीमागे कोण कोण होतं, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस उघड होतील हे सगळ्या तपासात आहेत. तपासाअंती जे जे उघड होईल त्यावेळेस त्यावेळेस कारवाई होईल. सर्वात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी सरकारचं कौतुक करायला लागेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 8-10 दिवसाआधीच या केसबद्दल या माहितीबद्दल माहिती मिळाली आणि तिथल्या अधिकाऱ्यांना पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याची कसून चौकशी करा आणि त्या चौकशी अंतीच त्याला अटक करण्यात आलेली आहे. नाहीतर इतका मोठा सगळं साम्राज्य असणाऱ्या भोंदूबाबाला एवढे लोकांचं राजाश्रय असलेल्या लोकांना अटक करणं हे पण एक धारिष्ट लागतं. याबद्दल महाराष्ट्र पोलीस विभागाचा आणि गृहमंत्री विशेषतः मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. त्याला अटक केली आणि हीच अपेक्षा ज्या पद्धतीने तुम्ही अटक केलात आता याच तत्परतेने आणि याच निष्पक्षपातीपणे त्याच्या पाठीमागं कोण कोण आहेत, त्याला कोणाकोणाचं समर्थन होतं, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे आणि सगळ्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. हा पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण त्या ठिकाणी अपेक्षा करू शकतो. नाही, तुम्ही म्हणताय की सरकारचं कौतुक एकीकडे होतंय किंवा काय, पण माझ्यासारख्याला असा प्रश्न पडतो की मागच्या अनेक वर्षापासून हे सगळे प्रकार सुरू होते आणि अनेक वर्षापासून म्हणजे किमान 2014 पासून मध्ये बरेच दिवस समजा 2.5 वर्षांचा काळ सोडला तर भाजपचंच सरकार आहे. मग त्यांच्या कार्यकाळामध्येच ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत असं वाटत नाही का? विरोधकांचं सुद्धा तेच आक्षेप आहेत. नाही बघा कसं आहे की तुम्ही परत एकदा गल्लत करताय. त्यांच्या काळामध्ये यांच्या काळामध्ये आधी गोष्टी झाल्या नाहीत का? आधी अनेक गोष्टी झाल्यात. पण आता काय होतं की प्रत्येक माणूस हा कायदे विषयक काय म्हणू आपण त्याला जागरूक झाला आहे. प्रत्येकाला स्वतःचे अधिकार कळायला लागलेत. ही कायदेविषयी जी साक्षरता आहे ना त्याच्यामधून ह्या गोष्टी कळायला लागलेत. आता त्या मुलीने जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद दिलीच नसती तर बाबा बाहेर आलाच नसता. तसंच ह्या जे काही 2014 पासून जे काही आपण म्हणतोय तो प्रकार लोक कायदेविषयक दृष्ट्या थोडं जागरूक झालेत. लोकांना वाटायला लागलं की ह्या सरकार न्याय देईल आणि आरोपीला गजाआड टाकेल. हा सरकारवरचा विश्वास आहे म्हणून गुन्ह्याचे नोंदी जास्त वाढल्या, गुन्ह्याच्या नोंदी जास्त वाढल्या म्हणून घटनांचे उजागर जास्त व्हायला लागलं. एवढंच फरक आहे. आधी लोक पोलिसांना जायला घाबरत होते, कशाला जायचं, आपलंच उगं बदनामी होईल. आता लोकांना एवढी काही भीती राहिली नाहीये आणि पोलीस यंत्रणेवर आणि सरकारवर लोकांचा अतिशय विश्वास आहे म्हणून लोक छोट्या मोठ्या गोष्टीला गुन्ह्याला जातात आणि गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न करतात होणाऱ्या परिणामाची चिंता न करता. खरं आहे, ठीक आहे, उशिरा का होईना पण या प्रकरणामध्ये म्हणजे हे प्रकरण उघडकीस आलं आणि आता त्याला अटक झालेली आहे. कसं आहे माहिती आहे का, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, असे जे भोंदूबाबा असतात या लोकांना आपण आधीच ओळखलं पाहिजे आणि यांना आपल्याला समजायला लागलं की अरे कुठंतरी त्याची सीमा ओलांडतोय किंवा कुठेतरी चुकीचं काम करतोय, त्याच वेळेस थांबलं पाहिजे. पण दुर्दैवाने काय होतं की अशा लोकांच्या संस्थांना, अशा लोकांच्या मंदिरांना, अशा लोकांच्या ट्रस्टना सरकारकडून सुविधा पुरवल्या जातात. आता सर्वात जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो की 2020ला GR आलाय ज्यावेळेस मुख्यमंत्री आपले उद्धव ठाकरे होते. त्यांची शिवानिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आहे. त्या संस्थानाच्या कामासाठी किंवा त्या संस्थानामध्ये जितके काही जमीन आहे त्या जमिनीच्या उपयोगासाठी म्हणून त्यांना शासकीय धरणातून शासकीय सुविधा मधून त्यांना पाणी देण्यासाठी GR निघाले. तर तुम्ही बघा ना, एखाद्या भोंदू बाबा म्हणून आता आपण त्यांना भोंदू म्हणतो, तो आधी कदाचित त्यांना तो ट्रस्ट चालवणारा मंदिराचा एखादा पुजारी वाटला असेल किंवा ट्रस्टी वाटला असेल, पण त्याच वेळेस जर ह्या सगळ्या गोष्टी जर आल्या नसत्या तर हा एवढा मोठा झाला नसता. एखाद्या एक शिवानिका संस्थान मिरगाव या एका संस्थेला पाणी पुरवण्यासाठी GR काढला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. त्यामुळं मला आता सांगायचे आहे की जे आता सुषमा अंधारे बोलतायत, जे आता अंजली दमाने बोलतायत, जे आता विरोधक बोलतायत, संजय राऊत बोलतायत, ते संजय राऊत बोलतायत, त्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं, त्या अशोक खरात ना, कॅप्टन अशोक खरात यांच्यासाठी त्यांनी काय केलं, त्याच्या संस्थानिकाला पाणी देण्यासाठी मी मला GR वाचून दाखवतो. श्री शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या न्यासास दारणा धरणाच्या गोदावरी प्रकल्पाच्या जलाशयातून बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क बल्क वॉटर एंटायटलमेंट प्रस्तावास मंजुरी मिळण्याबाबत. म्हणजे बल्क वॉटर किती म्हणजे काय म्हणू आपण, मोठ्या प्रमाणात, काही त्याचा मोजमाप नाहीये. एवढं पाणी त्याला तुम्ही जर देत असाल, त्याच्या शेतीला असेल, त्या संस्थानाची काही जमीन असेल, त्या बिगर सिंचन जे काही असेल, पण तुम्ही सरकारला तुम्ही जेव्हा GR काढता ना त्यावेळेस मग तसे भोंदू बाबा मग शेपारणार नाही तर काय करणार, त्यांचं हे साम्राज्य वाढणार नाही तर काय होणार. उलट आधी
आता हा टीका म्हणून नाहीये, पण हे ज्यावेळेस खरा थोडं उजेडात कधी आलंय मोठ्या प्रमाणात, ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांच्या त्या ईशानेश्वर मंदिराकडे गेले आणि त्यांची दर्शन घेतले. तर आता मुख्यमंत्री झाल्यानंतर डायरेक्ट एखाद्या कुठल्या तरी संस्थानामध्ये जाऊन ज्यावेळेस पूजा करतात तर त्यावेळेस लोक बॅकग्राऊंड बघणार ना, की अरे मुख्यमंत्री सुद्धा माझ्या इथे पूजेला आले होते, मुख्यमंत्री माझ्या अभिषेकाला आले होते. तर ह्या सगळ्या गोष्टीचं मायलेज हे बंधू घेत असतात. माझ्याकडे एकनाथ शिंदे आलेले, माझ्याकडे रुपालीताई येतात, मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्याकडे आलेले. कारण काय म्हणतात तर त्यांनी भविष्य केलेला की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात. तर मला असं सांगायचं की ह्या बंधू बाबांना थोडंसं प्रकाश ज्योतात आणण्यामध्ये कुठं ना कुठं तरी राजकीय लोकांचा त्या ठिकाणी सहभाग असतो. राजकीय लोकांनी आपापल्याला समजून घेतलं पाहिजे की अरे हा येणाऱ्या काळामध्ये थोडंसं चुकीचे काम करू शकतो, किंवा चुकीचे काम जर होत असतं, कसं आहे लगेच माणूस मोठा दरोडा टाकत नाही, आधी छोटा चूक करतो, छोटी चोरी करते, मग हळूहळू तो दरोडाखोर होतो. जो चोर आहे असं लक्षात आल्यानंतर राजकीय लोकांनी त्याचं राजाश्रय पाठीमागं काढून घेतला पाहिजे. नाही, मला तेच म्हणायचं की राजकीय लोकांच्या पाठिंब्यानेच हे लोक मोठे होत असतात. आता रुपाली चाकणकर काही एकट्या नाही आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचं तुम्ही सांगितलं ते फोटो आले. दीपक केसरकर स्वतः शिक्षण मंत्री आहेत. म्हणजे बघा हे किती जबाबदारीच्या पदावर बसलेले हे लोक आहेत. हे लोकांना आणि विद्यार्थ्यांना काय सांगणार आहेत, म्हणजे काय मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना करणार आहेत? परत मी रिपीट हे होईल, पण काही आपली जी संस्कृती आहे ना, गुरु शिष्याची परंपरा आहे ना, आपण एखाद्याला गुरु मानतो तर गुरु कसा निघेल हा त्याचा खरा चेहरा समजल्यानंतरच आहे. हे जे सगळं भीती आहेत हे त्यावेळेस म्हणजे हे सगळं चांगलं असताना लोकांमध्ये त्याचे गुन्हेगारी माहीत नसताना झालेले प्रकार आहेत. आता याच्या पुढे कोणी जाणार नाही. माझं एकच म्हणणं आहे की आता त्याच्यावर जी कारवाई होती त्या कारवाईमध्ये काय म्हणून कुठंतरी ढील नाही झाली पाहिजे ह्या राजकीय लोकांच्या दबावामुळं. आणि मला अपेक्षा आहे की आता सरकारने त्याचे मुसके आवळलेत. जर त्याच्यावर कारवाई करायची नव्हती तर सरकार त्याला अटक केलं नसतं. सरकार त्याला मुसके आवळले, त्याचे जे काही गुन्हे आहेत, जे काही त्याचा साम्राज्य आहे, तो साम्राज्य उद्ध्वस्त केल्याशिवाय सरकार राहणार नाही. या निमित्ताने मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्योतिष या भंपक प्रकारावरती तुमचं काय म्हणणं आहे? कारण हा स्वतः ज्योतिषी होता, अंक ज्योतिषी का काय त्यातला एक प्रकार आहे कुठला तरी. त्याला जाणीव नव्हती का की आपल्या बाबतीतही काहीतरी असं घडणार आहे भविष्यामध्ये किंवा काय, किंवा आता इतर बाकीचे पण ज्योतिषी बघा. आता इराणचं आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे आणि त्याच्यामध्ये एक ज्योतिषी तिकडेच आखाती देशामध्ये होता. तर ते व्हायरल पण बरंच झालं होतं की तो ज्योतिषी तिकडे अडकला आहे कारण त्याला विमानच मिळत नाही आहे किंवा काय, कुठंतरी दुबईमध्ये का कुठंतरी तो अडकला होता असं त्या बातम्यांमध्ये होतं. म्हणजे स्वतःला एक ज्योतिषी मानतात, लोकांचं भविष्य सांगतात आणि ह्यांना स्वतःचं भविष्यसुद्धा माहीत नसतं का? त्याला हे माहीत नव्हतं का की आता युद्ध सुरू आहे किंवा होणार आहे भविष्यामध्ये आणि खूप मोठी आपण स्वतःवरती नामुष्की ओढून घेणार आहोत, अडचण येणार आहे आपली, हे त्यांच्या लक्षात नव्हतं का? किंवा आता बऱ्याच वेळेला मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. क्रिकेटची मॅच असते आणि क्रिकेटच्या मॅचच्या आधी हे काही रिकामटेकडे लोक बसलेले असतात स्वतःला ज्योतिष म्हणवणारे, आणि मग ते काहीतरी भविष्यवाणी करतात की भारत जिंकणार आहे किंवा मग हा जिंकणार आहे तो हारणार आहे, आणि होत तसं काहीच नसतं. मग माझं म्हणणं हे की वारंवार हे सिद्ध झालेलं आहे की हा भंपकपणा आहे, तरीसुद्धा लोक का त्याच्या पाठीमागे जातात? का लोकांचा स्वतःच्या कामावरती विश्वास नाही आहे का की आपण जे करतो आहोत त्यांनी आपल्याला यश मिळणार आहे, कुठल्या तरी ग्रह ताऱ्यांनी किंवा कशाने आपल्याला यश मिळणार नाही आहे, हे लोकांच्या का लक्षात येत नाही? कुठं कमी पडतोय आपण? हा ज्योतिषशास्त्र हा श्रद्धेचा विषय आहे. काही लोक याच्याकडे अभ्यास म्हणून श्रद्धा म्हणून पाहतात, तो आपण थोडंसं दूर ठेवूया. माझं असं म्हणणं आहे की आपण स्वतः केलेल्या कामाची पावती आपल्यालाच माहीत असते. आपण काय मेहनत घेतो तो आपल्याला आपण काय म्हणतो की आपण स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि ठेवणारे लोक आपण आहोत. तर एखादा माणूस आपलं भविष्य काय सांगेल त्याच्यावर विश्वास किती ठेवायचा तो त्या माणसाच्यावर अवलंबून आहे जो तो ऐकतो. पण तसं नाही आहे. प्रत्येकाला आजपर्यंत या जगामध्ये भविष्य कोणाला कळलेलं नाही आहे. पण अंकशास्त्रामुळं काही सतर्कता म्हणून काही लोक त्याच्याकडे बघतात. विशेषतः हे राजकीय नेते त्याच्याकडे जातात आणि त्याच्याकडे भविष्य बघतात किंवा त्याचे सल्ले ऐकतात. याचा फायदा आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी हे लोक करतात, हे मात्र नक्की आहे. आता लोकांनी भविष्य बघायचं का नाही बघायचं, आता तुम्हाला म्हटलं भारतीय मानसिकता किंवा आपल्या लोकांची मानसिकता हीच आहे किंवा एखाद्या बाबाकडे जाणं, त्याचा आदर्श घेणं, त्याचं ऐकणं, तो काय म्हणतो आणि आपल्याला हवं तसं ऐकणं. सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का? आपल्याला हवं तसं ऐकणं, हे अर्थ काढणं त्याचे, आपल्याला हवं तसं ऐकणं आणि आपल्याला हवं तसं अर्थ काढणं, ही एक आपली मानसिकता आहे. आता एखाद्या बोवाकडे आपण गेलो आणि त्यांनी सांगितलं, अरे यार
तुझ्या आयुष्यामध्ये उद्या खूप मोठं काय म्हणू आपण त्याला षडयंत्र चाललंय आणि तुझं खूप मोठं नुकसान होणार आहे, त्याच्याकडे मी जाणार नाही दुसऱ्या दिवशी. एखाद्याकडे मी गेलो आणि अरे तुझ्या आयुष्यामध्ये खूप भरभराटी येणार आहे, तू हे कर तू ते कर, मी त्याच्याकडे जाणार. कारण मला भरभराटी या शब्दाचं थोडंसं आकर्षण असणार. त्यामुळं जो कोणी बाबा असेल बुवा असेल तो आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह जर भविष्य देत असेल त्याच्याकडे कोणी जात नाही. त्यामुळं त्या माणसाला जो कोणी भविष्य आपलं दाखवण्यासाठी जातो त्याला हवं तसं गोष्टी जो कोणी सांगत असतो. आणि आता हा खूप एकदम हा वेगळा चर्चेचा विषय, पण ह्या अशा गुन्हेगारी बाबांच्या आश्रयाला गुन्हेगारी बाबांच्या कोणी जाऊ नये हे आपण या ठिकाणी प्रेक्षकांना म्हणू आणि प्रत्येक सर्व लोकांना आपण म्हणू की ह्या अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांकडे जाऊन त्यांना गुरु मानून आपलं त्या ठिकाणी काय म्हणू आपण आपलं नाचकी करून घेऊ त्यापेक्षा आपण असंही म्हणू शकतो आपण की कोणाकडेही जाण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या कामावरती विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला कोणाकडे जाण्याची गरज पडणार नाही. आपला हात दुसऱ्याच्या हातामध्ये का द्यायचा आपण? नाही, आपला हात दुसऱ्याच्या हातामध्ये देऊ नये याच्यात तर मी विरोधातच आहे, ह्यात देऊच नाही. पण आपली संस्कृती हे गुरु शिष्याची परंपरा आहे. गुरुने शिष्यांकडून हे घेतलं पाहिजे. ही जी मर्यादा आहे ना, गुरु शिष्याची ही मर्यादा ओलांडली नाही पाहिजे. गुरूंनी गुरुच राहिला पाहिजे, शिष्याने शिष्य राहिला पाहिजे. याचा पुढं गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये या ठिकाणी समावेश होऊ नये किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये रूपांतर होऊ नये. आणि मला आश्चर्य वाटतं की ज्या अजित पवारांनी, आता रुपाली चाकणकर ह्या अजित पवारांच्याच पक्षाच्या आहेत म्हणून तो संदर्भ लावतोय मी, की ज्या अजित पवारांनी कधीही कर्मकांड मानले नाहीत किंवा अंधश्रद्धेला कधी खतपाणी घातलं नाही, त्याच पक्षाच्या एक नेत्या ज्या अजित पवारांचं कौतुक करत असतात नेहमीच, तर त्यांच्याकडनं काहीच त्यांनी प्रेरणा घेतली नाही. फक्त स्वतःचा राजकीय स्वार्थ भागवण्याचा हा प्रकार आहे आणि तो खूप दुर्दैवी असं वाटतं मला. पण ठीक आहे, या निमित्ताने आता अशोक खरातला अटक झालेली आहे. त्यांनी जी काही तो माहिती देईल त्यातून आता कुठले कुठले नेते समोर येत आहेत ते आपल्याला बघायला पाहिजे. राजकारणामध्ये आणखी एक विषय आहे, तो म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांची जी सभा झाली आणि त्या सभेमध्ये नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांनी सरकारवरती टीका केली. मग तो ड्रग्सचा विषय असेल किंवा ट्रॅफिक जॅमचा विषय असेल, वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी टीका केली. याकडे तुम्ही कसं बघताय? राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये बोलताना महाराष्ट्रामध्ये घडून गेलेल्या मराठी जितके पण आपले महापुरुष होते किंवा महामानव होते, आपले जे व्यक्तिमत्व होते, यांच्या सगळ्या आयुष्यावर त्यांनी प्रकाश टाकला. आणि यांना विसरू नका, यांच्याविषयी वाचा, यांच्याविषयी जाणून घ्या. ते त्यांनी सांगत असताना त्यांचं महत्त्वाचं असं होतं की महाराष्ट्र काय कमी नाही आहे, महाराष्ट्रामध्ये इतके सगळे मोठे लोक होऊन गेलेत. त्यासोबतच त्यांनी टीका करताना सांगितलं की मुख्यमंत्री सदैव सांगत असतात मी महाराष्ट्राचा विकास करतोय, मी महाराष्ट्राचा विकास करतोय. विकास करताना महाराष्ट्रावरती जवळपास 11 लाख कोटीचं कर्ज आहे. याचं कंपॅरिझन करताना त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस 3 लाख कोटीचा कर्ज होता, आता 11 लाख कोटीचं कर्ज आहे. म्हणजे हे किती मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे हे त्यांनी सांगितलं. पण आपल्याला ज्यावेळेस आपण बघत असतो एखाद्या माणसावर कर्ज किती आहे ते बघून आणि त्या माणसाचं उत्पन्न किती आहे आपल्याला ते बघायला लागलं. 2014ला ज्यावेळेस आपल्यावर 3 लाख कोटीचा कर्ज होता त्यावेळेस महाराष्ट्राचं उत्पन्न होतं 16 लाख कोटीचा. आता आपल्यावरती जवळपास 9.32 लाख कोटी कर्ज आहे. राज ठाकरेंनी थोडा फुगून आकडा सांगितला, त्यांनी 11 लाख सांगितला, पण ॲक्च्युअल आकडा 9.32 लाख कोटीचा आहे. आणि आपला उत्पन्न राज्याचा 51 लाख कोटीचं उत्पन्न आहे. त्यामुळं जितका प्रमाणामध्ये कर्ज तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न. तर हा प्रतिबाबाचा आणि देवेंद्र फडणवीस यांची जी तुलना केली राज ठाकरेंनी भाषणामध्ये ऐकण्यापुरतं ठीक आहे, पण ॲक्च्युअल आकडे हे आहेत, कर्ज आणि उत्पन्न याचा रेशो आत्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपल्या ह्याच्यापेक्षा, प्रतिबाबाच्या कर्जापेक्षा. बरं, कर्ज होऊन काय अजून टीका म्हणून त्यांनी सांगितलं एवढं कर्ज आहे तर आपण करतो काय? बरोबर, आपण करतो काय? तर आपल्याला बाहेर पडल्यावर ट्रॅफिक आहे, मुंबईचा विकास नाही आहे, शहरे बकाल झालीत वगैरे वगैरे ते सांगितलं. पण स्वतः त्यांनी मुंबईमध्ये बघावं ना, मुंबईमध्ये कोस्टल रोड झाली आहे. बरं, ते बोलताना सांगितले कोस्टल आपल्यासाठी आहे का? मग कोस्टल कोण प्रवास करतो? मुंबईकरच प्रवास करतात ना. मुंबईमध्ये ॲक्वालाईन मेट्रो झाली आहे. ज्यावेळेस प्रतिबाबा मुख्यमंत्री होते त्यावेळेस फक्त मुंबईमध्ये फक्त 11 किलोमीटरची मेट्रो होती. आता ती जवळपास 100च्या आसपास ते किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क वाढलंय. बरं, ह्या मेट्रो नेटवर्क वाढल्यामुळे काय नुकसान आहे का? ट्रॅफिकची समस्या सुटते, मान्य आहे
मुंबई हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे मागच्या अनेक वर्षापासून, पण ते आपल्या भविष्यासाठीच आहे ना. अनेक ठिकाणी मेट्रो होत आहेत, अनेक ठिकाणी आता काय म्हणू आपण त्याला, कोस्टल रोड झाली, अटल सेतू झालं, वांद्रे वर्सोवा सिलिंगचं काम सुरू आहे, गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं काम होतं आहे, ठाणे बोरिवली त्या रोडचं काम होणार आहे. मुंबई म्हणजे असंच नाही की बाबा काहीच होत नाही, असं नाही आहे, बरं काम दिसतंय. पण आता टीका करायचं म्हणून एक करत असतात, राज्यामध्ये काहीच होत नाही आहे हा आक्षेप एकदम चुकीचा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे खूप अस्ताव्यस्त पद्धतीने वाढतंय. म्हणजे ते तुम्ही करताय ठीक आहे, कोस्टल रोड करताय किंवा मेट्रोचं जाळं वगैरे ते सगळं ठीक आहे, पण लोकसंख्या इतकी भरमसाठ वाढलेली आहे आणि त्याचा जो फ्लो आहे तो मुंबईकडे खूप वाढलेला आहे. आणि मग ते असं म्हटलं की ट्रॅफिक आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि मग तुम्हाला बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होईल, असं त्यांचा बोलण्याचा अर्थ होता. नाही, करेक्ट आहे, समजलं. बाहेर पडणं आता शहरं वाढत आहेत, ह्याच्यात काही दुमत नाही. शहरं वाढत आहेत तर पायाभूत सुविधा पण वाढत आहेत ना. 11 किलोमीटरपासून आता आपण शेकडो किलोमीटरच्या नेटवर्कवर जातोय, हे पण एक सुविधाच आहे. आधी आपल्या रेल्वे गाड्या कमी होत्या, रेल्वे गाड्या पण वाढलेत, लोक वाढले म्हणून आपलं सुविधा पण वाढत आहेत. अगोदर फक्त मुंबई होती, नवी मुंबई आली, नवी मुंबईनंतर आता पुन्हा आपलं चौथी मुंबई करण्याचं चालू आहे, तिसरा मुंबई करण्याचं चालू आहे. चौथं मुंबई आपण बघायला गेलो तर वाढवणसारख्या त्या ठिकाणी पोर्ट बंदर होत आहेत, ती त्या ठिकाणी मुंबई वाढेल. आपण तिसरी मुंबई बघायला गेलो, रायगड पेण यासारख्या ठिकाणी मुंबई वाढणार, त्या ठिकाणी शहरीकरण वाढणार, त्या ठिकाणी आता लोकांना नाही थांबवू शकत ना आपण की या बाबा म्हणून. त्याचा उलट परिणाम असा होऊ शकतो की तुम्ही लोकांना त्यांच्या स्थानिक ठिकाणी तुम्ही त्यांना काम द्या, त्यांना रोजगार द्या, पण किती लोकांना किती रोजगार देणार ना, तो पण एक लिमिटेशनचा भाग आहे. त्यामुळं लोक वाढतायत, त्यासोबत पायाभूत सुविधा पण वाढतायत. आता त्यांना बघायचं नाहीये म्हणून त्यांना सगळं काही दिसत नाही. आता प्रत्येकाचा आपापला चष्मा असतो, आपल्याला काय बघायचं काय नाही बघायचं तो त्याने ठरवायचं. पण एक मुंबईकर म्हणून, मुंबईमध्ये आपण इतक्या दिवसापासून वास्तव्यास आहे म्हणून मुंबईमध्ये जे दिसतंय ते आपण बोलू शकतो. रोज मेट्रो झालेत, कोस्टल झालंय, अटल सेतू झालंय, ट्रेनची संख्या वाढले, रोड्स होत आहेत, वेगवेगळे उद्योग येत आहेत. हे काय असं आपण टाळण्यासारख्या गोष्टी नाहीच आहेत ना. राज्य सरकारवरती टीका केली आणि केंद्र सरकारवरती पण टीका केली आहे. आता इराणचं आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे, तर त्यांचं म्हणणं असं होतं की भारताने इराणच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं. आता बघा काय असतं की भारताने कुठल्या देशासोबत थांबलं पाहिजे, कुठल्या देशाची बाजू घेतली पाहिजे, कुठल्या देशाला विरोध केला पाहिजे, ही पॉलिसी करणारे, परराष्ट्र धोरण त्यांच्याकडे आखणारे बरेचसे क्वालिफाईड लोक असतात. त्यांनी विचार केला असेल किंवा इराणचं सोबत संबंध ठेवणं चांगलं का इतरांसोबत संबंध ठेवणं चांगलं. मग जो खोमेनी जो कोणी आहे त्यांनी त्याचं जे निधन झालं त्याच्या वर संवेदना व्यक्त करणं चांगलं राहील का तटस्थ राहिलं चांगलं राहील, तो परराष्ट्र धोरण घेणाऱ्या लोकांनी ठरवलं असेल. पण आता कसं की प्रत्येक वेळेस कसे धोरणं ठरवायचे ते आपला तो परराष्ट्रीय धोरण मोदी जी असतील, त्यांची टीम असेल, जो कोणी त्या जबाबदार व्यक्ती असतील ते लोक ठरवतील. पण आता आपलं काम नाही किंवा मोदींनी कोणासोबत बोललं पाहिजे, कोणासोबत नाही बोललं पाहिजे. आपलं म्हणजे राज ठाकरेंनी पण त्या ठिकाणी त्यांना सल्ला देत जाऊ नये. आता विनोदा म्हणून त्यांचे विरोधक म्हणत असतात की बाबा आपल्या भावालाच साथ देण्यासाठी त्यांना 20 वर्ष लागली. उद्धव ठाकरे आपला भाऊ आहे, हे साथ द्यायला त्याला 20 वर्ष लागली, तर मग आता हे कळायला त्यांना 20 वर्ष लागली, तर मग आता मोदीजी ठरवतील ना की बाहेर देशामध्ये कोणासोबत साथ द्यायची, कोणासोबत साथ नाही द्यायची. तर राज ठाकरेंनी जो काही हा इस्रायलचा मुद्दा मांडला, इराण इस्रायलचा जो काही आहे तो एवढा काय म्हणा आपण त्यांना हे प्रभावी वाटत नाही, किंवा मग तो कॉल घेणारे लोक आहेत ना ते आपण कशाला सांगायचे की सल्ले देत बसायचे. बरोबर. राज ठाकरे यांचं एक क्रिएटिव्ह डोक्यातून आणखी एक विचार आलेला आहे, त्यांनी एक वेबसाईट लॉन्च केली आहे. आता कसं आहे की त्यांची ती ब्लू प्रिंट आहे. ज्यांच्या ज्यावेळेस पक्ष स्थापन झाल्यानंतर मग महाराष्ट्र कसा असणार वगैरे वगैरे त्यांनी एक भाषणामध्ये सांगितलं. मग त्यांनी त्या कालच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी बोलताना सांगितलं की आपल्याला काही पत्रकारांनी आम्हाला हिनवलं. मी 2014ला महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट काढली, त्याच्यानंतर कोणीच वाचलं नाही. 2014 पासून आतापर्यंत मला त्या ब्लू प्रिंटविषयी कोणी विचारलंच नाही. म्हणून त्यांनी आता एक विविध विभाग महाराष्ट्रामध्ये जे काही कार्यरत मंत्रालय आहेत, विभाग आहेत, त्या विभागासंदर्भात जे काही तुम्हाला समस्या असतील किंवा जे काही तुम्हाला वाटतं की सुधारणा व्हाव्या, त्या सुधारणा व्हाव्या म्हणून लोकांकडून त्यांनी सजेशन्स मागवलेत. त्या सजेशन्स तज्ज्ञांकडून एक काय म्हणू आपण स्क्रुटिनी होईल आणि ती स्क्रुटिनी झाल्यानंतर त्याच्यातून काही क्रक्स काढतील, इन्साईट्स काढतील आणि ते सरकारला जाऊन सांगतील. आता ही एक त्या ठिकाणी प्रक्रिया आहे. मागं त्यांनी काही दिवसापूर्वी शॅडो कॅबिनेट काढली होती, तसं आता ही शॅडो सजेशन देणारी यंत्रणा त्या ठिकाणी उभी झाली आहे. सजेशन त्याची स्क्रुटिनी कशी होईल,
त्या सजेशनचं सरकार कसं इम्प्लिमेंट करेल, सरकारपर्यंत ते कसं पोहोचतील, सरकार या सगळ्या गोष्टी घेतील का? बरं, सरकारला ह्या गोष्टी कळत नाहीत का? सरकारकडे लोक आहेत ना, प्रत्येक विभागामध्ये त्या विभागाच्या सचिवांपासून खालच्या क्लास 4 पर्यंतचे सगळे लोक आहेत. त्या लोकांना कळत असतं ना की आपल्या डिपार्टमेंटचं काय करायचं काय नाही करायचं. बरं, राज ठाकरे आणि मनसेचे काय सजेशन स्वीकारायला सरकार तयार आहे का? स्वीकारली तरी किती प्रमाणात स्वीकारतील, ह्या सगळ्या गोष्टी येणारा काळ आपल्याला ठरवेल. पण राज ठाकरे हे काय म्हणू आपण त्याला, एक कलाकार आहेत. ते व्यंगचित्र पण काढतात, बोलतात सुद्धा चांगलं. ते राजकारणात आले नसते ते कलाकार झाले असते आणि नावारूपाने मोठे पण झाले असते. कालच्या त्या भाषणामध्ये सांगताना सांगितलं की तुम्ही सजेशन देताना त्या विभागाच्या संदर्भातले सजेशन द्या. साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हा असं तुम्ही तिथं सांगू नका. ते ज्यावेळेस ती घडी येईल त्यावेळेस आपण ठरवूया. म्हणजे ही पण प्रॅक्टिकल गोष्ट पण त्यांनी लक्षात ठेवली. पण आता किती लोक सजेशन देतील, त्यांच्याकडे त्यांच्या वेबसाईटवर काय काय येतील, सरकारकडे काय हा येणारा काळ आपल्याला ठरवेल. विशेषतः त्यांनी 1-2 गोष्टी चांगल्या सांगितल्या की तुम्ही सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका, दिवस रात्र तुम्ही इंस्टाग्राम बघू नका, इंस्टाग्राममध्ये राहू नका, तुम्हाला मग ते वेड लागतं. मग त्यांचं म्हणणं असं होतं की सरकारचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारच ह्या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालतंय किंवा प्रोत्साहन देत आहे सोशल मीडियाला, स्पेशली इंस्टाग्राम वगैरे, फेसबुक. आता माझ्याकडे इंस्टाग्राम आहे, मी इंस्टाग्राम अनइन्स्टॉल करू शकतो ना. सरकारने मला सांगितलं का तू नाही, नॉर्मली एक एक्झाम्पल मी यूथचं सांगतोय. तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे, येस, इंस्टाग्रामला टाइम लिमिट पण दिले. 2 मिनिटं बघू शकता, 10 मिनिटं बघू शकता, तुम्हाला वाटेल तेवढं. तुम्ही अनइन्स्टॉल सुद्धा करू शकता ना. बरोबर. बोलताना राजसाहेब बोलले की IPL पण आला आता लोकांना फुल टाइमपाससाठी. IPL कधी आलंय? 2008ला. त्यावेळेस कोण होतं? सरकार होतं. सरकार युपीए सरकार होतं. शरद पवारांची ही संकल्पना आहे असं रोहित पवारांनी काल परवा ट्विट करून सांगितलं की शरद पवारांनी सुरू केलेलं आहे वटवृक्ष किती मोठा होतोय आणि IPL किती सक्सेस होतोय. मग आता IPL शरद पवारांनी सुरू केलं, मग शरद पवारांना दोष द्यायचा नाही. हा प्रत्येकाचा विषय आहे. आता आपण आता आपण ट्रेनच्या एका बोगीतून प्रवास करतोय, तर कोण इंस्टाग्राम बघतोय, कोण फेसबुक बघतोय, कोण IPL बघतोय, कोण बिग बॉस बघतोय. तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न झाला ना. आता बघायचा का नाही बघायचा तो स्वतः ठरवायचा. हां, चांगला उपदेश दिलात, लोकांनी इंटरनेटवर जास्त वेळ वाया घालू नये इथंपर्यंत ठीक आहे. तोच वेळ सत्कार्मासाठी लावा, ही चांगली गोष्ट आहे. पण सरकारने तुम्हाला वेड्यात लावलं आहे किंवा सरकार तुम्हाला वेड्यात काढते हे म्हणणं एक जनरल गोष्ट, हे काय पटण्यासारखी गोष्ट नाही. प्रत्येकाने ठरवायचं ना काय बघायचं काय नाही बघायचं. इंस्टाग्राम अनइन्स्टॉल करून टाका, बघूच नका, मोबाईलच ठेवू नका, वापरू नका. तुम्हाला कोण म्हणले मोबाईल वापरा? सरकार म्हणतंय का? त्यांचं तेच म्हणणं होतं की सरकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत, 10,000 उदाहरणार्थ 10,000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये 4च लोक असतात जे ग्रामपंचायत काय करते काय नाही करते हे बघणार आहे. बाकीच्या 9,996 लोकांना काय पडलेलं नसते. ते 4 लोक आहेत ना. त्या 4 लोकांचे 10 लोक झाले पाहिजे, 10चे 100 झाले पाहिजे, 100चे 1000 झाले पाहिजे. ही जी त्यांची थेअरी आहे ही ओके, पण प्रॅक्टिकलमध्ये कितपत ती उतरेल ना. प्रत्येकावर सरकारनेच बंधन आणले असं नाही आहे. तो प्रत्येकाने आपापला कॉल घ्यायचा असतो. आरटीआय अधिकारी जास्त निघाले पाहिजे, सरकारला प्रश्न विचारणारे जास्त लोक पाहिजे, पत्रकार जास्त निर्माण झाले पाहिजे, ही त्यांची भावना चांगली आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न विचारा. पण आता प्रत्येकालाच त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा, तुम्ही मोबाईल बघू नका, तुम्हाला सरकार वेड्यात काढते, हे चुकीचे. नाही, राज ठाकरे प्रयोगशील आहेत, त्यामुळे त्यांच्या डोक्यातून ही एक नवीन संकल्पना आलेली आहे. बघू त्याला आता भविष्यामध्ये किती यश येते. अजून एक प्रश्न आहे, थोडा वेगळा आहे. हे नवीन नाहीये. विकसित महाराष्ट्र, विकसित भारतासाठी केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने लोकांकडून सजेशन मागवलेलेच आहेत. असं नाही की 0 पासून एकदम नवीन संकल्पना नाही. राज ठाकरेंच्या पक्षाच्या दृष्टीने ही नवीनच गोष्ट आहे. हा, त्यांच्यासाठी नवीन आहे, पण लोकांचे सजेशन सरकार घेत असतो, त्यातल्या लेवलचे प्रशासकीय यंत्रणा घेत असते. त्याच पद्धतीने राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. येस. आता राज्याच्या राजकारणातला अजून एक थोडासा एक वेगळा विषय आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करणारे एक नेते आहेत आपल्याकडे, धनंजय मुंडे. त्यांनी एक वक्तव्य केलं आहे की आपल्याला संपवण्यासाठी एका मोठ्या नेत्याने षडयंत्र रचलं. काय म्हणणं याच्यावरती तुमचं? बघा, आपण ज्यावेळेस राजकारणात जात असतो, ज्यावेळेस राजकारणामध्ये सक्रिय होतो, त्यावेळेस आपल्याला ही भीती असतेच ना. संपवणे म्हणजे व्यक्तिशा म्हणत नाही, संपवणे म्हणजे राजकीय दृष्टी, संपवणे म्हणजे राजकीय दृष्ट्या. आता एखाद्याने निवडणुकीमध्ये फॉर्म भरला तर तो जिंकण्यासाठी भरतो ना, तो हारण्यासाठी नाही भरत आहे. तर त्याचा प्रतिस्पर्धी सुद्धा इलेक्शनमध्ये फॉर्म भरतो त्याला हरवण्यासाठी. तो त्याला हरवतो, तो याला हरवतो, म्हणजे दोघं एकमेकांना हरवण्यासाठी असतो. तर या दरम्यानच्या काळामध्ये आपले धनंजय मुंडे ज्यावेळेस
विधानसभेच्या वेळेस ते आता काल परवाच्या भाषणामध्ये बोलताना सांगितले, विधानसभेच्या ह्याच्यामध्ये सर्वात मोठ्या ते मोठ्या नेत्यांनी मला हरवण्याचा प्रयत्न केला. मोठ्यात मोठ्या म्हणजे कोण? त्यांनी सरळ नाव न घेता शरद पवारांचं नाव घेतलं. आता शरद पवारांचा पक्षाचा उमेदवार तिकडे होता, तर शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराला शरद पवारांनी साथ देणं याच्यात काय चुकीचं आहे? बरोबर. पण त्यांचं असं म्हणणं होतं की फक्त मला टार्गेट केलं गेलं, मला आणि भुजबळ साहेबांना टार्गेट केलं गेलं, कारण आम्ही ओबीसी आहोत किंवा आम्ही इतर आहोत. तसं त्या पद्धतीनं त्यांचा एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं. आणि हे बघताना थोडंसं खरं पण वाटतं की इतर लोकांना थोडंसं कमी त्या ठिकाणी टार्गेट केलं गेलं. धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, यांनी मोठ्याने थोडंसं काय म्हणू आपण त्याला, बाजू यांनी अजितदादांची लावून धरली किंवा अजितदादांचा पाठी खंबीरशी उभे राहिले. हा त्यांचा जो, पण इलेक्शनमध्ये तुम्हाला कोणी संपत नसतो आणि कायमचं कोणी संपत नसतो. इलेक्शन हारजीत होत असते. शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारासाठी प्रयत्न केले, तुम्ही तुमच्यासाठी प्रयत्न केला, तुम्ही जिंकलात. तर आता याचा फार काही परिणाम होणार नाही. आत्ता ह्या बोलून काही उपयोग होणार नाही. राज्याच्या राजकारणातल्या वेगवेगळ्या विषयावरती आज तुम्ही इथं आलात आणि सविस्तर विश्लेषण केलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांनो, आपल्या आजच्या पॉलिटिकल मूडच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. नेहमीची आठवण, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.